भंडारा आणि तुमसर परिसरात घडलेल्या मालिकाबद्ध दुकानफोडी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावलाय आणि 7 जणांच्या टोळीला जेरबंद केलंय। विशेष म्हणजे या आरोपींमध्ये 4 विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे। 8 एप्रिल 2026 च्या रात्री भंडारा शहरासह बेला आणि जवाहर नगर परिसरात तसंच 9 एप्रिल रोजी तुमसर शहरात दुकानांचं शटर फोडून चोरीच्या घटना घडल्या होत्या। या प्रकरणी भंडारा आणि तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते। घटनेची गांभीर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेची तपासची सूत्र हाती घेतली आणि अवघ्या 24 तासात आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली। तपासादरम्यान आरोपींनी तब्बल 32 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे। या कारवाईत सुमारे 79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दुकानफोडीच्या मालिकेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले। 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे। घटना झाल्या त्यामध्ये आरोपी मिळाले, काय नेमके घटनाक्रम होता? भंडारामध्ये 8 तारीख आणि 9 तारीखला असा जवाहरनगर पोलीस स्टेशन, भंडारा पोलीस स्टेशन, तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत काही ठिकाणी चोरांचा एक गँग आला होता। त्यांनी काही दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी चोरी केली। यावर भंडारा पोलीसची लोकल क्राईम ब्रांच, जवाहरनगर पोलीस स्टेशन, भंडारा पोलीस स्टेशन आणि तुमसर पोलीस स्टेशनची मिळून 5 अधिकारी आणि 40 कर्मचाऱ्यांची टीम, 5 ते 6 टीम याच्यामध्ये सामील होती आणि नागपूर सिटी पोलीसची वाडी पोलीस स्टेशनची DBची टीमनी मिळून हा आरोपी 12 तासात निष्पन्न केले आणि 24 तासाच्या आत यांना अरेस्टसुद्धा केलेले। हा 7 लोकांचा एक गँग होता, ज्याच्यामध्ये जास्त लोक नागपूर शहराचे आहे। 7 पैकी 5 लोकांना आम्ही अटक केलेली आहे। 5 पैकी 4 लोक जे आहे ते विधी संघर्ष बालक आहे, यांना जुवेनाइल जस्टिस ॲक्टनुसार यांच्यावर कारवाई करतो आणि सुमारे 79,000चा जे मुद्देमाल आहे। येवला तालुक्यातील बोगटे गावातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ज्याची ख्याती आहे, जिथं कालभैरवांची यात्रा तब्बल 8 दिवस चालते। या यात्रेला आजपासून सुरुवात झाली। सर्पदंश झालेल्या व्यक्तीला इथं दर्शनासाठी आणल्यास निवारण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। यात्रेचं मुख्य आकर्षण असलेले मानकरी जाधव घराण्याचे वंशज श्री माधवराय यांची घोड्यावर बसून यात्रेच्या पहिल्या दिवशी भव्य मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे। या यात्रेसाठी नाशिक, नगर, धुळे, मुंबई, संभाजीनगर यांसह महाराष्ट्रातील विविध भागांमधून तसंच इतर राज्यांमधून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। लाखो भाविक या यात्रा उत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेतात। माझे नाव अरुण दत्तात्रय करडे पुजारी म्हणून या ठिकाणी आम्ही काम करतो। त्याचप्रमाणे 350 ते 400 वर्षाची परंपरा या देवस्थानाला लाभलेली आहे आणि या ठिकाणी मुख्य म्हणजे पेशवेकालीन आणि होळकरकालीन या ठिकाणी आख्यायिका या ठिकाणी सांगण्यात येते। त्याचप्रमाणे या ठिकाणी आजही जरी सर्पबाधा झाली असेल कोणाला तर तो पूर्णपणे बरा होऊन या ठिकाणी जातो आणि या 3 ते 4 जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येऊन आपला 12 महिन्याचा मसाला घेऊन जातात आणि मसाल्याची यात्रा म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे। त्याचप्रमाणे आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जाधवराव महाराज पुंतम्यहून यांचं आगमन होणार आहे आणि गावकरी लोक त्यांचे स्वागत करता शिवेवरती गेलेले आहेत। यात्रा 10 ते 12 दिवस या ठिकाणी यात्रा चालते। येवला येथील नाट्यगृहात महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर तेजोमय झाला। कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी फुले दाम्पत्याच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण काढत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी निमित्त पुढील वर्षभर विविध कार्यक्रम, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे। ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या येवल्याच्या सुंदर अशा महात्मा फुले नाट्यगृहाच्या प्रांगणात आपण सगळे अभिवादन करायला इथे एकत्र आलो आहोत। ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला परत एकदा उजाळणी देण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यामधून एक शिकवण घेतली पाहिजे का त्यांनी समाजात एक महान समाज सुधारक म्हणून पण त्यांनी खूप काम केलेले आहेत। एक थोर विचारवंत आणि क्रांतिकारी म्हणून सुद्धा त्यांनी पावलोपावली
समाजाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी काही प्रथांविरुद्ध हे खूप मोठे कार्य त्यांनी म्हणजे आपण म्हणू की एक इतिहास रचला आहे. महिलांसाठी तर ते खरं म्हणजे वरदानच आहे. कारण त्या महिलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी म्हणजे जे पहिलं पाऊल ज्यांनी टाकलं असेल तर ते असेल ज्योतिबा फुले. आणि त्यांच्याच बरोबरीने त्यांची साथ देणारे सावित्रीबाई फुले ह्या ज्योतिबा फुलेंनी जेव्हा मुलींसाठी जेव्ही पहिली शाळा काढली त्याचे पहिली शिक्षक म्हणून सावित्रीबाई फुले यांनी आपली कामगिरी बजावली. आणि त्यांच्याच म्हणजे परिणाम स्वरूप आज आम्ही हे जग आमच्यासाठी जे खुले आहेत ते त्यांचीच देणगी आहे आम्हाला. ज्योतिबा फुले यांनी खूप महत्त्वाच्या प्रथा म्हणजे सती प्रथा असतील, बालविवाह प्रथा असतील, त्यांनी हे बंद करून आपल्याला आज जाणवत नाहीये पण खूप मोठा जे फरक आज आपण बघतोय ते त्यांच्यामुळे बघतोय. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 1827 मध्ये पुणे या ठिकाणी झाला. आज त्यांची 199वी जयंतीनिमित्त येवल्यातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं की महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती 199वी जयंती संपूर्ण देशभरात ही वर्षभर साजरी केली जाईल. अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातील. महात्मा ज्योतिराव फुलेंनी अस्पृश्यांना तर मदत केलीच परंतु सर्वसामान्यांना सुद्धा नोकरी धंदा काम देण्याचं शिक्षण देण्याचं काम केलं. स्वतःच्या पत्नीला त्यांनी सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देऊन पहिली शाळा मुलींची काढली असेल तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी काढली. त्यांनी सांगितलेलं की जेवढे तुम्ही प्रश्न निर्माण करणार त्याच्यातून तुम्हाला नक्कीच ज्ञान मिळत राहील. असे महात्मा ज्योतिराव फुले यांची आज 199वी जयंती या येवला महात्मा फुले नाट्यगृहाच्या प्रांगणात साजरी होत आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समते परिषदेच्या माध्यमातून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज देशव्यापी कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाचं निमित्त जे आहे ते जयंती जरी असलं तरी द्विशताब्दी वर्ष या जयंतीचं आहे. त्या अनुषंगाने येवला शहरामध्ये येवला तालुक्यामध्ये आम्ही विविध स्पर्धा उदाहरणार्थ विविध शाळा असेल महाविद्यालय असेल त्या ठिकाणी आम्ही विविध स्पर्धा आयोजित करू. निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल. काही ठिकाणी आम्ही प्रभागामध्ये विविध ठिकाणी छोटे छोटे आम्ही एक व्याख्यानाचे कार्यक्रम या ठिकाणी आजपासून जाहीर करत आहोत की वर्षभर हे सगळे कार्यक्रम आमचे सुरू राहतील. असा एक संकल्प आम्ही येवला शहर समता परिषदेच्या माध्यमातून करतोय की तळागाळातील घटकापर्यंत तर महात्मा फुले आहेतच परंतु त्याच्या पलीकडे जाऊन जे काही विविध स्तर आहेत समाजातले त्या सर्व समाजातल्या स्तरापर्यंत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो काही एक जीवनपट आहे तो पट सर्व घटकांना माहीत व्हावा त्या अनुषंगाने विविध स्पर्धा कार्यक्रम वर्षभर या ठिकाणी घेण्यात येते. रायगड जिल्ह्यातील कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा या मागणीसाठी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. कर्जत हे मुंबई पुणे जोडणारं महत्त्वाचं जंक्शन असूनही अनेक गाड्यांचे थांबे रद्द झाल्यानं प्रवाशांना गैरसोय होत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय. त्यामुळे पूर्वीप्रमाणे थांबे सुरू व्हावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गोळा करण्यात आलेल्या स्वाक्षऱ्या रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात येणार आहेत. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते. हे जे आंदोलन चाललेलं आहे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनतर्फे ही सर्व जी लोक बसलेली आहेत ती यासाठी बसलेली आहेत की ही जी पुणे मुंबई धावणारी मेल एक्सप्रेस गाड्या आहेत किंवा इतर गाड्या ज्या आहेत कोयना एक्सप्रेस सिद्धेश्वर एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस ह्या ज्या गाड्या ज्या आहेत त्या इथे थांबत नाही आहेत. त्यांना थांबा मिळावा आणि इथल्या प्रवाशांना इथले जे स्थानिक प्रवासी आहेत त्यांना इकडे लोणावळा जायला लागतं किंवा पुढे जायला लागतं. पुण्यापर्यंत काही लोक गेलेले आहेत तिकडे रिटर्न परत आलेले आहेत. तर हा थांबा अगोदर होता परंतु अचानकपणे हा थांबा गायब झालेला आहे. हा थांबा का गायब झाला आणि कुणी गायब केला हे प्रथमच झालं पाहिजे. कोविडच्या आधीपर्यंत ह्या थांबा ऑलरेडी होता इथे गाड्या थांबत होत्या पण आता बऱ्याच वेळ झाला. आता कुठल्याही गाड्या थांबत नाही आहेत. प्रत्येक गाडी पुढे निघून जात आहे.
त्यामुळे इथल्या येणाऱ्या ज्या आमचे पॅसेंजर आहेत मुंबईला जाणारे लोक, ते लोकल जाणारी लोक जे आहेत ती येताना एक्सप्रेसने येत होती, परंतु त्यांना त्या गाड्या उपलब्ध नसल्यामुळे थोडं प्रॉब्लेमच्या सगळीकडे प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यांना नीट थांबता येत नाही आहे, त्यांना भरपूर त्रास होतो आहे. तर आम्ही बरेच निवेदनं ह्या लोकांनी दिलेली आहेत, निवेदनं झालेली आहेत, प्रत्येक ठिकाणी सह्यांची मोहीम देखील आम्ही आता केलेली आहे. ह्याच्या अगोदर निवेदन भरपूर दिलेली आहेत, परंतु कोणी काही निर्णय घेतलेला नाही आहे. तरी देखील आम्ही असा प्रयत्न करतो आहे की बाबा कुठून तरी इथून मार्ग निघावा. आता मी वैयक्तिक स्वतः देखील असा मार्ग काढलेला आहे. मी कसं शहर अध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर आमच्या पक्षाकडचे जे खासदार आहेत 8-10 खासदार, त्याच्याकडे देखील आम्ही निवेदन द्यायला जाणार आहोत सर्व मंडळी मिळून, किंवा आता ह्यांच्यामध्ये तुम्ही तरी काहीतरी मार्ग काढा. बाळासाहेब साहेबांकडे देखील आम्ही गेलो होतो, आता हे आमचे खासदार आहेत त्याच्या देखील मार्ग काढायचा विचार चाललेला आहे. पुढे बघू काय होतं, निर्णय घेतात ती लोक. पण ह्या मोहिमेनंतर किंवा इतर काही अजून आंदोलन केल्यानंतर जर मार्ग निघाला नाही तर आम्हाला स्टेशन रास्तारोको करायला लागेल किंवा रेल्वे करायला लागेल. हा शेवटचा मार्ग आमच्याकडे असेल. ह्याचं प्रशासनाने आणि ह्या सर्व गोष्टी जबाबदार प्रशासन असेल, ह्याची जबाबदारी नोंद घ्यावी. आणि इथून संघर्ष करायची वेळ केव्हा येते, जेव्हा आपल्याला योग्य न्याय मिळत नाही आहे, आपल्यावरती एखादा अन्याय होतो, तेव्हा आपल्याला संघर्ष करावा लागतो. आणि आपल्या कर्जतकर रेल्वे प्रवाशांवरती रेल्वे प्रशासन सतत अन्याय करत आलेलं आहे. आज आपण बघतोय 2019चा कोरोना काळामध्ये रेल्वे प्रशासनाच्या मेल एक्सप्रेस पुण्यावरून येत होत्या, त्यांचे थांबे रद्द केलेले आहेत. काही गाड्या कायमच्या रद्द केलेल्या आहेत. आपल्या कर्जतवरून कर्जत, पुणे, बारामती अशी सर्वसामान्य गोरगरिबांची जी गाडी होती बारामती शटल, तीसुद्धा कायमस्वरूपी रेल्वे प्रशासनाने बंद केलेल्या आहेत. आपल्या अनेक मागण्या रेल्वे प्रशासनाकडे आपण करतो आहे मागील 4 ते 5 वर्षांपासून, पण आपल्या एकही मागणीला रेल्वे प्रशासनाने मान्य केलेलं नाही आहे. तसेच आपले संसदरत्न म्हणवणारे खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांना मी स्वतः 2022पासून ते 2025पर्यंत स्वतः 4 ते 5 वेळा भेटलेलो आहे. त्यांना निवेदनं दिलेत, त्याचे फोटोज आम्ही इथं बॅनरवरती लावलेले आहेत. पण खासदार बारणे साहेबांनी सुद्धा आपल्या कर्जतकर रेल्वे प्रवाशांची एकही मागणी किंवा एकही समस्या आजपर्यंत सोडवलेली नाही आहे. तसेच आता पुन्हा मुंबई जोधपूर गाडी चालू केलेली आहे. अनेक गाड्या चालू आहेत. त्यात लोणावळ्याला तुमचा थांबा आहे, नेरळ आहे आणि कर्जतलाच थांबे नाही आहेत. मग कर्जतकरांवरती सतत अन्याय होत आलेला आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सर्व तालुक्यातील सर्व नागरिकांच्या सह्यांची मोहीम इथे राबवतो आहे. त्याच्यामुळे आज ही संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. नाही, रेल्वे मंत्री आलेले होते तेव्हासुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. हे रेल्वे मंत्री असतील, खासदार असतील, फक्त निवेदने घेत आहेत, हालाहाव करत आहेत आणि इलेक्शन आले किंवा कुठल्या निवडणुका आल्या का तिथे आपल्याला आश्वासनं देतात आणि पुन्हा एरिया माझ्या मागल्या होतात. आपल्याला बारणे साहेबांनी पण 2 वेळा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला शब्द दिलेला होता. माथेरानमध्ये झालेल्या सभेमध्ये पण बारणे साहेब बोललेले होते की कर्जत तालुक्यातील हा रेल्वेच्या मी समस्या सोडवेन, माथेरानच्या राणीचा कायापालट करेल, हे करेल ते करेल, पण अजूनपर्यंत बारणे साहेबांकडून एकही गोष्ट झालेली नाही आहे. आता अल्टिमेटम आम्ही असा 6 दिवसाचा वगैरे नाही दिलेला. 7 दिवस आम्ही सह्यांची मोहीम राबवणार आहे. कुठेतरी गैरसमज झालेला आहे. आम्ही अल्टिमेटम वगैरे असं काही दिलेलं नाही आहे, कारण का रेल्वे प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रशासन हे सामान्य नागरिकांचं आणि रेल्वे प्रवाशांचं एक दुव्याचं काम करते. प्रवासी संघटना आम्ही कुठल्या प्रकारचं आंदोलन वगैरे करणार नाही जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास होईल. शाळेच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत, कुणाला इंटरव्ह्यूला जायचं असतं, कुणाला हॉस्पिटलमध्ये जायचं असतं. आम्ही सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने आमची आंदोलनं करणार आहोत. आता सह्यांची मोहीम करतो आहे. काही कालांतर हजारो पोस्टकार्ड आम्ही रेल्वे मंत्र्यांना पाठवणार आहोत. वेळ पडली तर आम्ही साखळी उपोषण करणार आहोत कर्जत रेल्वे स्थानकात. तसेच वेळ पडली तर आम्ही जनरल मॅनेजर आहेत रेल्वेचे त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तिथेशी त्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहोत. पण कुठल्याही प्रकारचं रेल रोको आंदोलन आमची कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन ही संघटना करणार नाही आहे, कारण का आम्हाला कुठल्याही सामान्य नागरिकांना रेल्वे प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक त्रास द्यायचा नाही आहे.